तर नमस्कार मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ हा पॅसिव्ह वॉइस ऑफ पास्ट कंटिन्युअस या विषयावरती राहील. आपल्याला पास्ट कंटिन्युअस टेन्स या काळातील वाक्यांचे पॅसिव्ह वॉइस करायचे. तर मित्रांनो, आपण आतापर्यंत बघत आलेल्या सर्व व्हिडिओमध्ये आपल्याला एक गोष्ट समजलेली असेल, ती म्हणजे आपल्याला कुठल्याही काळाचा वॉइस चेंज करायचा असेल, म्हणजे ऍक्टिव्हचा पॅसिव्ह वॉइस करायचा असेल, तर आपल्याला सर्वप्रथम काही गोष्टी माहिती असायला पाहिजेत, ज्या मी तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे आणि या व्हिडिओमध्येही सांगणार आहे. ते म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला काळ ओळखता आला पाहिजे. त्यानंतर काही 6 ते 7 नियम आहेत. ते नियम तुम्हाला माहिती असावेत किंवा तुम्हाला फॉर्म्युला माहिती असावा. तर सर्वप्रथम आपण कुठलाही पॅसिव्ह वॉइस सोडवताना तुम्हाला काळ ओळखता आला पाहिजे, तुम्हाला टेन्स हा विषय तुमचा क्लिअर असायला पाहिजे. तर आपण आज पॅसिव्ह वॉइस ऑफ पास्ट कंटिन्युअस टेन्स बघणार आहोत. मग पास्ट कंटिन्युअस टेन्सचं पॅसिव्ह वॉइस आहे, तर सर्वप्रथम आपण पॅसिव्ह वॉइस या वाक्याची किंवा या काळातील वाक्याची रचना काय असते ती समजून घेऊया, जेणेकरून आपल्याला ऍक्टिव्ह वॉइसची रचना समजली तर नक्कीच पॅसिव्ह वॉइसची रचना समजायला काही वेळ लागणार नाही. मित्रांनो, पास्ट कंटिन्युअस टेन्स हा याची जर रचना आपण लक्षात घेतली, म्हणजे त्याचं ऍक्टिव्ह वॉइसचे जर सेंटेन्स लक्षात घेतले तर सब्जेक्ट प्लस वॉज किंवा विअर प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट ही रचना आहे. ही आहे पास्ट कंटिन्युअस टेन्सची रचना. ओके, चालू भूतकाळ ज्याला आपण म्हणतो पास्ट कंटिन्युअस टेन्सची रचना, याच रचनेनुसार थोडासा बदल करून, नियमांचा वापर करून, फॉर्म्युला लक्षात ठेवून आपल्याला या वाक्यांचा पॅसिव्ह वॉइस करता येतो. तर सर्वप्रथम मित्रांनो, मी जसं तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेलं आहे, तुम्हाला कुठलाही पॅसिव्ह वॉइस करायचा आहे तर सर्वप्रथम तुम्हाला त्या वाक्याचा काळ ओळखता पाहिजे. तर सर्वप्रथम आपण वाक्यरचना लक्षात घेऊन म्हणजे लर्न केलेली आहे, समजलं आहे, वाक्यरचना आपल्याला पाठ आहे, समजत आहे, याचा अर्थ आपण काळ ओळखलेला आहे. नंबर 2, आपल्याला सर्वप्रथम पॅसिव्ह वॉइस करताना, कुठल्याही काळाचा पॅसिव्ह वॉइस करताना सर्वप्रथम आपल्याला ऑब्जेक्ट हा सुरुवातीला घ्यावा लागतो. वाक्यामध्ये सुरुवातीला ऑब्जेक्ट. आणि पॅसिव्ह वॉइस करायचं म्हणजे नेमकं काय करायचं मित्रांनो? सरळ सरळ वाक्य रचना बनवायची. आलं लक्षात? फक्त वाक्यरचना योग्य पद्धतीने लिहायची आहे आपल्याला, त्यालाच आपण पॅसिव्ह वॉइस म्हणतो इंग्रजीमध्ये, फक्त नियमानुसार. तर सर्वप्रथम आपल्याला ऑब्जेक्ट घ्यावं लागतं. त्यानंतर या ऑब्जेक्टनुसार वाक्याच्या काळानुसार, ओके, ऑब्जेक्टच्या वचनानुसार आणि वाक्याच्या काळानुसार योग्य तो सहाय्यकारी क्रियापद घ्यावं लागतं. काळ आहे आपला पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि आपल्याला माहिती आहे सिंपल पास्ट आणि पास्ट कंटिन्युअस मध्ये वॉज किंवा विअर हे सहाय्यकारी क्रियापद असतात. ज्या ठिकाणी वॉज हे सिंग्युलर कर्त्यासाठी किंवा आपण कर्मासाठी घेऊ शकतो आणि विअर हे अनेक वचनी या कर्त्यासाठी किंवा कर्मासाठी हे हेल्पिंग वर्ब घेऊ शकतो. आता यानंतर जो पुढचा नियम आहे ते गोष्ट लक्षात ठेवायची, कुठलाही कंटिन्युअस टेन्स असू द्या, आपल्याला त्यामध्ये काळानुसार त्यामध्ये टू बीचं रूप घ्यावं लागतं आणि कंटिन्युअस टेन्समध्ये आपल्याला BEING बीइंग हे टू बीचं रूप घ्यावं लागतं. मग सर्वप्रथम आपण ऑब्जेक्ट, काळानुसार योग्य ते सहाय्यकारी क्रियापद आणि त्यानंतर आपला मुख्य काळ कंटिन्युअस टेन्स आहे, त्यामुळे आपण बीइंग हे टू बीचं रूप घेतलेलं आहे. या ठिकाणी बघा वाक्यरचना कशी होत चालली आपली, ऑब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस बीइंग प्लस आता पुढील वाक्यरचनेमध्ये काय येणार, तर आपलं जे मुख्य क्रियापद आहे या मुख्य क्रियापदाचं पॅसिव्ह वॉइस मध्ये तिसरं रूप येतं. कुठलाही काळ असू द्या, त्याच्या क्रियापदाचं मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप पॅसिव्ह वॉइस मध्ये येतं. मग हे घेतलं मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप. आता दोनच गोष्टी उरल्यात आपल्या, ऑब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, बीइंग प्लस V3 बाय आणि सब्जेक्ट. ओके, तर मुख्य क्रियापदानंतर नेहमी तुमचा बाय येणार आणि काही ठराविक बदलानंतर तुमचा सब्जेक्ट तुम्हाला लिहावा लागतो. ही वाक्यरचना आहे मित्रांनो पॅसिव्ह वॉइसची पास्ट कंटिन्युअस टेन्सची. तुम्हाला यासाठी नियम माहिती पाहिजे असावे. नियम माहिती नसावे तर तुम्हाला ही रचना पाठ करावी लागेल, फॉर्म्युला. बघा आपल्याकडे शॉर्टकट खूप चालतं. तुम्हाला शॉर्टकट पाहिजे तर हा शॉर्टकट आहे, हा लर्न करा. तुम्हाला डीपमध्ये जाऊन लर्न करायचं असेल तर नक्कीच तुम्ही त्या 6 नियमावरती लक्षात ठेवा. लक्षात ठेवा, हा काही वेगळं नाही, हे नियमच आहे, फक्त त्याला आपण फॉर्म्युल्यामध्ये लिहिलेले आहेत. सुरुवातीला ऑब्जेक्ट, त्यानंतर हेल्पिंग वर्ब, नंतर टू बीचं रूप, मुख्य क्रियापद तिसरं रूप, बाय आणि सब्जेक्ट. बघा हा काळ आणखीन जाणून घेण्यासाठी, पॅसिव्ह वॉइस हा आणखीन समजण्यासाठी आपण काही वाक्य जाणून घेऊ, जेणेकरून आपल्याला हा पॅसिव्ह वॉइस या काळाचा पॅसिव्ह वॉइस समजायला लागेल. तर काळ आहे आपला पास्ट कंटिन्युअस, पण पास्ट कंटिन्युअसचे काही वाक्य घेऊ. सर्वप्रथम घेऊ आपण आय वॉज कुकिंग अ दाल. ठीक आहे, दुसरं वाक्य घेऊ, ही वॉज ड्रायव्हिंग अ कार. दे वेअर, तर वेअर का घेतलं बरं? सहाय्यकारी क्रियापद सब्जेक्ट सोबत आपलं हेल्पिंग वर्ब, प्लुरल सब्जेक्ट आहे म्हणजे अनेक वचनी सब्जेक्ट आहे म्हणून आपण अनेक वचनी सहाय्यकारी क्रियापद घेतलं. दे वर टीजिंग अ मॅन. ठीक आहे, त्यानंतर आणखीन एक वाक्य घेऊ आपण 4 नंबरचं, यू वेअर कटिंग अ ट्री. यू वेअर कटिंग अ ट्री. त्यानंतर कटिंग द ट्रीज करू आपण. एक नाव घेऊ यामध्ये आणखीन, मनोज वॉज आस्किंग मेनी क्वेश्चन्स. खूपच प्रश्न विचारत होता मनोज. ठीक आहे बेटा, हे काय वाक्य आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स. ठीक आहे, आता आपण स्पेशली काळवाईज
टेन्स वाईज आपण पॅसिव्ह वाईज जाणून घेतोय, त्यामुळे फक्त आपण कंटिन्युअस टेन्सचे वाक्य घेतले. परीक्षेमध्ये पेपरमध्ये तुम्हाला ठरवून येणार नाहीत वाक्य, त्यामुळे तुमचा सर्वप्रथम नियम काय असायला पाहिजे, तुम्हाला काळ ओळखता आला पाहिजे. काळाची रचना सब्जेक्ट प्लस वाज प्लस बिफोर प्लस ऑब्जेक्ट आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स. पहिला नियम संपला. तुम्हाला टेन्स ओळखता आला पाहिजे. टेन्स काय ओळखता आला पाहिजे, कारण आपल्याला आपल्या टेन्सनुसार सहाय्यकारी क्रिया बदलायचे असतात. ठीक आहे. मग बघा, आय वॉज कुकिंग अ दाल या वाक्यामध्ये सुरुवातीला सब्जेक्ट वॉज हेल्पिंग वर्ब. इथं लिहून घेऊ आपण सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब क्रियापदात चौथं रूप आणि ऑब्जेक्ट. ओके. आता आपल्याला आपले नियम किंवा आपला फॉर्म्युला आठवला पाहिजे. मग मला माझा फॉर्म्युला सांगतो, सुरुवातीला ऑब्जेक्ट आहे वाक्यामध्ये, घ्या मग या वाक्यातलं ऑब्जेक्ट, घ्या मग अ दाल. आता वॉज आहे का वेअर आहे, अ दाल आहे, अ दाल वॉज. आता बघा मी काय केलं, माझा ऑब्जेक्ट घेतला, सहाय्यकारी क्रियापदापैकी योग्य ते सहाय्यकारी क्रियापद. इथं इज विल येणार नाही, काळातले सहाय्यकारी क्रियापदच घ्यायचे असतात आपल्याला. दाल वॉज. आता माझा पुढचा रूल, माझा फॉर्म्युला सांगतो, बीइंग टू बीचं रूप जे आहे ते घ्यायचे. आणि बीइंग हे काय दर्शवतं बरं, की आपला काळ पॅसिव्ह वाईज मध्ये कंटिन्युअस आहे. ठीक आहे. कंटिन्युअस टेन्स मध्ये पॅसिव्ह वाईज मध्ये आयएनजी न घेता बीइंग हे टू बीचं रूप घेतात. बघा नियम सांगतो, सुरुवातीला ऑब्जेक्ट, नंतर योग्य ते सहाय्यकारी क्रियापद, नंतर बीइंग, त्यानंतर मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं. इथं कुक आहे, त्या कुकचं होणार कुक्ड. त्यानंतर काय घ्यायचं बरं, मुख्य क्रियापद झाल्यानंतर बाय प्लस सब्जेक्ट घ्यायला जातो. सब्जेक्ट मध्ये थोडासा बदल करायचा असतो. बाय, आय हा जो सब्जेक्ट आहे आय, याचा आपण केलं मी. काय आलं बरं उत्तर आपलं, दाल वॉज बीइंग कुक्ड बाय मी. हे आहे पॅसिव्ह वाईज. कशाचा पॅसिव्ह वाईज आहे, पास्ट कंटिन्युअस टेन्स. रूल फॉलो करा, फॉर्म्युला लर्न करा, वाक्यातील सब्जेक्ट वर्ब हेल्पिंग वर्ब आणि ऑब्जेक्ट ओळखा, योग्य रचनेमध्ये लावा, तुम्हाला पॅसिव्ह वाईज चुकणार नाही. सगळ्यात सोपा आहे का, सगळ्यात सोपा पॅसिव्ह वाईज. त्यासाठी फक्त तुमचा टेन्स क्लिअर पाहिजे. ठीक आहे. चला, हे सगळे जे ग्रामरचे चॅप्टर्स आहेत हे एकमेकांसोबत रिलेटेड आहे. तुम्हाला टेन्स आला तर तुम्हाला वाईस येतो, तुम्हाला वाईस आला तर तुम्हाला डिग्री येते, तुम्हाला तुम्हाला वाईस आला तर तुम्हाला डिग्री येते. ठीक आहे. सॉरी, तुम्हाला जर टेन्स आला तर तुम्हाला वाईस येतो, तुम्हाला जर वाईस आला तरच तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच येते, त्याला आपण रिपोर्टेड स्पीच म्हणतो. आणि तुम्हाला रिपोर्टेड स्पीच आले तर तुम्हाला डिग्री समजते. 4-5 जे ग्रामरचे बीट आहे हे सगळे एकमेकांसोबत इंटर रिलेटेड आहेत. एक बीट समजण्यासाठी तुम्हाला पुढचं बीट समजण्यासाठी मागचं बीट तुम्हाला माहिती पाहिजे. चला मग पुढचं वाक्य बघू आपण. ही वॉज ड्रायव्हिंग अ कार. या ठिकाणी सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब क्रियापदाचं चौथं रूप आणि ऑब्जेक्ट. नियम सांगतो, सुरुवातीला ऑब्जेक्ट घ्या. हे आहे आपलं ऑब्जेक्ट, अ कार. कार किती, एक आहे का, खूप आहे, एकच कार आहे. मग या ठिकाणी अ कार वॉज. आता वॉजच का घेतलं, खूप जण म्हणतात सर इथे इज घ्या. इज कशाला घ्यायचं बाबा, आपला काळ कोणता आहे, पास्ट कंटिन्युअस. मग पास्टचेच सहाय्यकारी क्रियापद घ्यायचे, वॉज किंवा विअर पैकी. खूप जरा सब्जेक्ट आपला जो ऑब्जेक्ट किंवा आपला आता या ठिकाणी जो करता, या ठिकाणी ऑब्जेक्ट जो घेतला आपण, या ठिकाणी अनेक वचनी असेल तर हेल्पिंग वर्ब अनेक वचनी. आता हा एक वचनी नाही, एक वचनी, अ कार वॉज. त्यानंतर आपला पॅसिव्ह वाईज हा कंटिन्युअस टेन्स आहे बीइंग. त्यानंतर मुख्य क्रियापदाचा तिसरं रूप, हा मुख्य क्रियापद आहे ड्राईव्ह, येणार ड्राईव्ह ड्रिव्हन बाय. हिचं काय येणार बरं, हा चार्टनुसार बदल आहे, हिम. हा मी तुम्हाला लिहून दिलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. ठीक आहे. मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेला आहे. अ कार वॉज बीइंग ड्रिव्हन बाय हिम. ऑब्जेक्ट हेल्पिंग वर्ब बीइंग, तिसरं रूप क्रियापदाचं बाय प्लस सब्जेक्ट, सब्जेक्टचं योग्य फॉर्म. पुढील वाक्य बघू मित्रांनो, दे वेअर टीजिंग अ मॅन. परत या ठिकाणी दे आपला सब्जेक्ट अनेक वचनी येणार, वेअर येणार हेल्पिंग वर्ब अनेक वचनी असल्यामुळं क्रियापदाचं तिसरं रूप आणि शेवटीला ऑब्जेक्ट. चला नियम सांगतो काय, शाबास, सुरुवातीला ऑब्जेक्ट घ्या मग ऑब्जेक्ट अ मॅन. मॅन किती आहे, सिंग्युलर आहे का प्लुरल आहे, सिंग्युलर आहे. मग या ठिकाणी येणार वॉज. बरेच जण म्हणतात सर वाक्यामध्ये तर हेल्पिंग वर्ब वेअर आहे, मग इथे वेअर घ्या. नाही, आपला जो ऑब्जेक्ट येणार आहे या ठिकाणी सुरुवातीला वाक्यामध्ये, ते ऑब्जेक्टनुसार आपल्याला सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं. आणि आपला ऑब्जेक्ट अ मॅन आहे, सिंग्युलर आहे, अ मॅन वॉज. आता या ठिकाणी टू बीचं रूप घ्यायचं बीइंग. अ मॅन वॉज बीइंग, टीज येणार टीज बाय देम. त्याचं काय येणार बरं, देम. दे हा सब्जेक्ट आहे, याचा आपल्याला बदल करावा लागतो, याच्या केसेसमध्ये बदल करावा लागतो. नॉमिनेटिव्ह केस घेतोय आपण या सगळ्या. ठीक आहे. तर याचं होणार देम. पुढील आता 2 वाक्य आहेत बघा मित्रांनो, सोपेशी आहेत. परत वाक्य समजावताना किंवा पॅसिव्हाइज करताना काळ ओळखा. काळ आहे आपला बिफोर आहे, क्रियापदामध्ये वॉज वेअर हेल्पिंग वर्ब आहे, सोपा काळ आहे, पास्ट कंटिन्युअस टेन्स. नंतर सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब सहाय्यकारी क्रियापदाचं रूप आणि ऑब्जेक्ट ओळखून घ्या. हा ओळखल्यानंतर आपण काय करू, नियमानुसार सुरुवातीला ऑब्जेक्ट घेऊ. या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट कोणता आहे सांगा, शाबास, द ट्रीज. आता ट्रीज मेनी आहेत, शाबास. ट्रीज वेअर, कट्स येणार, कटच, तिन्ही फॉर्म त्याचे सारखेच आहे, कट बाय. या वाक्यामध्ये काय राहिलं, शाबास, द ट्रीज वेअर बीइंग कट बाय. कुणामुळे झालं बरं, यूचं काय होणार बरं, यूच राहणार. ठीक आहे. आता पुढे काय राहिलं बरं, मनोज वॉज आस्किंग मेनी क्वेश्चन्स. या ठिकाणी मेनी क्वेश्चन्स हा आपला ऑब्जेक्ट आहे. मग मेनी क्वेश्चन्स हा ऑब्जेक्ट आहे, तो सुरुवातीला घेतला. मेनी क्वेश्चन्स हा प्लुरल फॉर्म आहे, म्हणून इथं वेअर घेतलं. मेनी क्वेश्चन्स वेअर बीइंग कंटिन्युअस टेन्स आहे, बीइंगला बिलकुल विसरायचं नाही. हा जर बीइंग तुम्ही नाही लिहिला तर तुमचे मार्क जाणार. मेनी क्वेश्चन्स वेअर बीइंग आस्क्ड, V3 घेतला आपण, आस्किंगचं बिफोर आहे त्याचा V3 घेतला, आस्क्ड बाय. आता नाऊन आहे तर नाऊन मनोज जशास तसं लिहा. बघा मित्रांनो,
ही काही वाक्य आहेत, ही वाक्य आपण सॉल्व्ह केलेली आहेत. या वाक्यामध्ये आपण काळ ओळखून पॅसिव्ह वायची जी रचना असते त्याचे काही जे नियम आहेत, सुरुवातीला ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर योग्य ते सहाय्यक क्रियापद,